नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे। त्यानुसार या प्रकल्पासाठी अमेरिका, सिंगापूर आणि इतर परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत। पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने MSRDC तर्फे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। 2 टप्प्यात भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार पश्चिम टप्प्यासाठी 90% भूसंपादन करण्यात आले आहे, तर पूर्वेच्या मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू होताच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भूसंपादन प्रक्रियेला विराम देण्यात आला आहे। मित्रांनो, पुणे रिंग रोडचे बांधकाम 9 टप्प्यात होणार आहे। पूर्व आणि पश्चिम रिंग रोडची एकूण लांबी 136 किलोमीटर असून रुंदी अंदाजे 110 मीटर आहे। पूर्व रिंग रोड 71.35 किलोमीटर आणि पश्चिम रिंग रोड 65.45 किलोमीटरचा आहे। पश्चिम रिंग रोड हा 5 टप्प्यांमध्ये विभागला जाणार आहे, ज्यामध्ये अनुक्रमे पहिला टप्पा 14 किलोमीटरचा, दुसरा टप्पा 20 किलोमीटरचा, तिसरा टप्पा 14 किलोमीटरचा, चौथा टप्पा 7.50 किलोमीटरचा आणि पाचवा टप्पा 9.50 किलोमीटर लांबीचा असा असणार आहे। दरम्यान पूर्वेकडील रिंग रोड पहिला टप्पा 11.85 किलोमीटरचा, दुसरा टप्पा 13.80 किलोमीटरचा, तिसरा टप्पा 21.20 किलोमीटरचा आणि चौथा टप्पा 24.50 किलोमीटर अशा प्रकारे 4 टप्प्यात विभागला जाणार आहे। रिंग रोडचे असे एकूण 9 टप्प्यात काम करण्यात येणार आहे। त्यानुसार एका टप्प्यासाठी 3 कंपन्यांना काम देण्यात येणार आहे। MSRDC ने प्रथम ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती। आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे। त्यातच परदेशी कंपन्यांनी निविदा भरल्या असल्याने या कंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता आणि इतर बाबी तपासण्यासाठी कालावधी लागणार असल्याने प्रत्यक्ष कामाला जुलै महिना उजाडणार असल्याचे MSRDCच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।